तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आज आहे सोमवार. आज मस्त आपण पुरणपोळी बनवणार आहे. आंब्याचे रस आणि पुरणपोळी. आमच्या साई आला आहे ना, माझा पुतणा आहे आणि पुतणी आली आहे ना, दोघी जण. त्यांच्यासाठी स्पेशल जेवण पुरणपोळीचं. या तुम्ही पण आंब्याचा रस खायला. एक बार किसकी है. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. आज या लवकर पुरणपोळी खायला या आमच्याकडे. आज पुरणपोळी आंब्याचा रस करतोय. चला मग माझी डाळ शिजून गेली मस्त. कणिक पण भिजून गेलं. हे बा मस्त डाळ शिजली बा. इथं इकडे तांदूळ काढून ठेवलाय भातसाठी आणि इकडे गुळ कापून ठेवलाय बा. गुळ बिळ कापून ठेवलाय मस्त. आणि इकडे ह्याच्यामध्ये कणिक भिजून ठेवले बा. कणिक पण भिजून झाले मस्त. आणि मिस्टर गेले आता आंबे आणायला. पियूष बी गेले त्यांच्यासोबत. दोघी बांबेटे गेले ते आंबे घ्यायला. आता येतीलच ते. गाईस, कसे आहात? तर मम्मीने आता आपली डाळ शिजवायला ठेवली आहे. डाळ भात टाकला याच्यामध्ये. ही डाळ आता गरम करते मी. गुळ टाकून गरम करते मस्त. आणि इथं भात टाकलेला आहे. तर इकडे कांदे पण भाजते. इकडे कांदे भाजते, इकडे भात टाकला आहे, इकडे गरम करते पुरण. तिने गॅसवरती ठेवले मस्त. लवकर पटापट होऊन जाईल. आज सुट्टी पण आहे मिस्टरांना. सोमवार आहे ना, सुट्टी पण आहे मस्त. या तुम्ही पण आंब्याचा रस खायला. तर इथं डाळ मी शिजवते. मस्त आले ते घरी आता आंबा घेऊन. तेव्हा मस्त आपण काय किलो भेटतो आंबा? 120. 120 किलो. बघा किती मस्त आहे ना, एकदम भारी. आंबे लय महाग झाले आता. मस्त भेटला. काय नीट चालव. नीट चालव. कसं भेटे 2 किलो आणले. आता रस बनवते. पुरणपोळी बाकी करायची. त्यांना सांगते आंब्याचा रस बनवा. ते बनवते. मला बनावं लागेल. हे बघ मस्त आहे ना, एकदम भारी बघा. काय नाव आहे काय माहिती त्याची? कुठलं आंबा आहे? नाव काय आहे त्याचं? माहिती आहे? नाव माहिती नाही त्यांना. ते आंबे घ्यायला गेले पण त्यांना नाव माहिती. चला चला मी आता पुरणपोळी बनवून घेते. रसोई करायची बाकी आहे, बनवून घेते रसोई. आंबे पाण्यामध्ये टाकून देते. तर इथं आई पुरण करतीये. हे बघा आमचं पार्सल आलं आहे. ऑनलाईन मागवलं होतं ना, तुम्हाला दाखवते आता त्याच्यामध्ये काय आहे. हे बघा मस्त मागवलं आहे आम्ही ऑनलाईन. आज आलं. 15 तारखेला येणार होतं पण आज आलं लवकर. आज ते 12 तारीख आहे ना, 12 तारखेलाच येऊन गेलं. बघा तुम्ही काय आहे. पिवा सरक सरक सरक. आज सोमवार आहे. सोमवारचं आलं मस्त. शुभ दिवस आहे का आज बघा आमच्यासाठी. आले खोलून दाखव ना. दाखव पटकन. सर पिऊ पिऊ साईडला सर की बेटा. हे बघा महादेवाची पिंड. हे बघा किती भारी आहे ना, मस्त एक नंबर. चांगली हो, मस्त भेटते ना. एवढी दाखली ना, छोटी नाही मस्त आहे ना. दिदी रेसिपी एवढीच वाटतं. आज सोमवार आहे. सोमवारची महादेवाची पिंड आला आमच्या घरी बा. मी सांगितलं सोमवार नदी वाटेमाल बी सोमवार नाही म्हटलं. म्हटलं महादेवन पिढी आहे ना सोमवार दिनं द्या काय म्हणतात आपल्याला. सोमवारी मला भेटेल
बघा नाक भेटेल आज सोमवार आहे ना, आज सोमवारचं महादेवचं पिंड आला नाक आमचं. सुद्धा नागपंचमीला दिनच भेटेल म्हातारा. ओम नमः शिवाय. हे ना मस्त आहे, किती भारी वाटते ना. काही एवढी लहान मला वाटलं लय छोटी असेल म्हटलं, पण मस्त निघाले. हे बघा त्याच्यावर वेलचं चित्र पण आहे बघा मस्त. कलर पण मस्त आहे. एकदम भारी. काय तिकडे खाली नको ठेवू, खाली नको ठेवू, जावं नको. असं लावतात पण आज महादेवाची पिंड आली, पण मला हात लावायला चालणार नाही, त्याच्यामुळे मी हात लावत नाही. मस्त रस पण बनवून झाला, एकदम भारी आला मस्त. या तुम्ही पण आंब्याचा रस खावा मस्त. आता फ्रीजमध्ये ठेवून देते मस्त थंड व्हायला, तोपर्यंत पुऱ्या बनवून घेते पटकन. चला मग हे बघा इकडे पुरणपोळी बनवते मी आता. पहिल्यांदाच मी मैद्याची पुरणपोळी बनवते. हे बघा कधीच बनवली नाही मैद्याची पुरणपोळी, पण आज बनवते. पण मला तर असं वाटतं की मैद्याचं पुऱ्या एवढ्या खास जमत नाही. जसं आपल्या गहूचं पुऱ्या जमतं ना, घरचा गहूचा, तसं जमतच नाही टाईम. हे बा जशी आपली पुरणपोळी येते ना गहूचं पीठचं गाडवून बिळून असं एकदम बारीक, तसं जमतच नाही डायरेक्ट. हे बा यांना मुलांना वाढून दिलं, त्यांना भूक लागली होती ना, मग त्यांना वाढून दिलं आहे. आणि त्यांना आहे ना रशी भात आवडतच नाही डायरेक्ट. बघा सगळेजण बघा आणि खीर रसपुरी खात आहे. त्यांना भजा पापड नको, काही नको, रशी भात नको, काहीच नाही. हे बघा कसे बसले ते कुठे आमचा पिऊ पण झोपलेला आहे. हां भजी देऊ तुला. चला बा बहिणींनो या जेवायला. आम्ही आता जेवायला बसतोय मस्त. बघा मस्त आंब्याचा रस, पुरणपोळी, रसोई भात, भज्या. या जेवायला आम्ही जेवायला बसलोय आता बघा मस्त. हे बघा मी आता पुरणपोळी बनवते. म्हणजे सकाळी आम्ही पुरणपोळी बनवली ना, मग थोडंसं पुरण पडलं होतं आणि कणिक पण आता भिजलं, थोडंसं पडलं होतं कणिक, पण ते ना थोडंसं हे होतं कडक. मग आता नवीन भिजलं मी असं नरम, म्हणजे सासूरी भिजलं नरम. हे पण मी आता अशी एक चाळी बनवते ना. आणि मैद्याच्या मी तुम्हाला बोलली होती ना, मैद्याच्या पुऱ्या एवढं खास येत नाही, पण दुपारी चांगल्या आल्या नाही त्या पुऱ्या. पण आता ते नवीन कणिक भिजलं ना, त्याच्यामुळे ना आता एवढ्या भारी पुऱ्या येतात ना मस्त मैद्याच्या, खरंच एकदम मस्त येत आहे. तर मला असं वाटलं होतं की चांगलं येत नाही बा मैद्याच्या, पण मी आता बनवल्या ना. सकाळी का चांगल्या आला नाही माहिती का, ते मी मैदा भिजला ना कणिक, ते झालं होतं एकदम कडक भिजून गेलं होतं. जसं आपण ते पुरण पीठ गाळून करताना तसं भिजलं होतं आम्ही. जसं आम्ही नेहमी भिजायचो ना तसंच भिजलं होतं. पण हे मैद्याचं ना एकदम पातळ भिजावं लागतं, ते आम्हाला माहिती होतं. मग मी सकाळी ना पातळ केलं, थोडं पाणी लावून पातळ केलं, थोडंसं नरम भिजलं ना. त्यानंतर थोडंसं बऱ्या आल्या. पण आता रात्री ना थोडंसं भिजलं ना पीठ, तर एकदम पातळ भिजलं मस्त मऊ एकदम. पुऱ्या ना एकदम भारी आल्यात मस्त. आता मैद्याचं बघा तुम्हाला दाखवते. हे बघा दाखवते, हे बघा हे बघा किती मस्त पुऱ्या आल्या ना, बारीक चटका मस्त एकदम भारी. हे बघा आता एवढ्या पुऱ्या बनवल्या ना मस्त. पुरण पडलं होतं ना सांगायला. हे बघा किती भारी आल्या ना, मस्त आल्या ना, एकदम मस्त आल्यात, एकदम मऊ आल्यात. मी दुपारी बोलली की चांगला येत नाही बा, पण आता आहे ना मी आता बघितलं ना मैद्याचं चांगला येतं, पण एकदम नरम भिजावं लागतं तेव्हा चांगला येतं. ते आम्हाला माहिती नाही होतं ना, त्याच्यामुळे तसं झालं होतं ते सकाळी. किती गरम होते बा. रात्रीचा टाईम आता, रात्रीचे 9-9:30 वाजले. पुऱ्या बनवते मी, पुरे पडलं तर थोडंसं.
ते बनायला घेतलंय मस्त आलाय पुढे आता एकदम भारी आला पण सकाळी एवढा खास नाही जमलेला मस्त आता एकदम भारी आलाय आणि एवढं गरम होत आहे ना खूपच गरम होत आहे बा किती वली झाली बा खूप गरम होत आहे बा आज जास्त गरम होत आहे काय माहिती आज एवढं का गरम होत आहे तर